गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो बागांचं मोठं नुकसान झालंय। आधीच टोमॅटोला बाजारात कवडी मोल भाव मिळतो, तर दुसरीकडे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटोचा शेतातच चिखल झाला। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुळे यांनी। गेली काही दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं प्रचंड असं नुकसान झालं असून टोमॅटोचं हब असलेल्या नारायणगाव परिसरात मी सध्या आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिले तर टोमॅटोच्या बागा या पूर्णपणे खराब झालेल्या पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे, तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर टोमॅटोचे बाजारभाव सुद्धा गेली काही दिवसापासून गडगडलेले आहेत। टोमॅटोला आधीच कवडीमोल बाजारभाव मिळतो आणि त्या दुसरीकडे सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी बागांना खर्च करण्याचा, फवारणी करण्याचा विषय सोडून दिला आणि त्यानंतर आता बागांची अशी अवस्था झालेली पाहायला मिळत आहे। ज्या बागा अजून 1 ते 1.5 महिने टिकल्या असतात त्या बागांची आज अशी अवस्था पाहायला मिळते। आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? पावसामुळे टोमॅटो खराब झाल्यामुळे काय खर्च करायला परवडत नाही, मार्केटला न्यायला पण परवडत नाही। मार्केट म्हणजे बाजारभाव फार कमी झाल्यामुळे पावसामुळे खराब झाले। पाऊसही मोठ्या प्रमाणात कोसळतो, त्यामुळे टोमॅटोच्या बागाला खर्च करावा की नाही अशा दुविधा मनस्थितीत शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या बागांवरती फवारणी करण्याचं सोडलं आणि त्यानंतर बागा अशा खराब झालेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी टोमॅटोच्या पिकातनं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेली परिस्थिती सध्या जुन्नर तालुक्यात पाहायला मिळत आहे। हेमंत चापुळे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।